नमस्कार श्रोते हो. आज आपण ज्ञानेश्वरी अध्यायातील 153 पुढील ओव्या पाहूयात. तेथे तिन्ही लोक डळमळीत, मेरू मंदार आदोळीत, समुद्र जळ उसळत, कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहात, आकाश आसे आसुडत, तेथे सडा होत नक्षत्रांचा, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली. ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी, दिहाची दीन थोकला, जैसा प्रळय काळ मांडला, तैसा हाहाकारू जाहला तीही लोकी. ते देखोनी आदि पुरुष विस्मतू, म्हणे झने होय पा अंतू, मंगलोपला अद्भुतू संभ्रमू तो. म्हणूनी विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले, जे महाशंख अस्फुरिले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंहारला, परी पडसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. जैसा गज घंटा अंतू, सिंह लीला विदारितू, तैसा हृदया ते भूदितू कौरवांचिया. तो गांजत जव ऐकती, तव उभेची ही घालिती, एकमेका ते म्हणती सावध रे सावध. तेथे बळ प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसपणे उठावले, दून वटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रयी. या ओव्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात, त्या शंखाच्या महाघोषाने शंख व कूर्म एकदम दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास तयार झाले. त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले, मेरू व मंदार हलू लागले, समुद्राचे पाणी जणू कैलासापर्यंत उसळले. पृथ्वी पालथी होती की काय, आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले. नक्षत्रांचा सडा पडला, सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली, आता देव निराधार झाले. असा एकच ओरडा झाला, सूर्य भयाने थांबला, असा प्रलयकाल ओढावला, तिन्ही लोकी हाहाकार उडाला. हे पाहून आदिपुरुष श्रीकृष्ण विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होतो की काय असे त्यांना जाणवू लागले. म्हणून त्यांनी तो अद्भुत शंखनाद बंद केला. म्हणूनच हे जग वाचले. एरवी तरी कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजविले तेव्हा त्यांचा अंत होण्याची वेळ आली होती. तो शंखनाद बंद झाला, तथापि त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्या योगाने कौरव सेनेची दानादान झाली. सिंहाच्या सहज लीलेने जसे हत्तीच्या कळपांचे विदारण होते, तसे शंखनादाने कौरवांचे हृदय फाटून गेले. तो ध्वनी ऐकून कित्येक उभ्यानेच खाली कोसळले व एकमेकास म्हणू लागले की सावध व्हा रे सावध. त्या ठिकाणी बलवान पुरुषार्थी असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पूर्ण धीर देऊन सावरले. मग ते अधिक बल धरून सावरून पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली.
तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्यांच्या हालचालीने त्रिभुवन त्रस्त झाले. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, जैसे प्रळयात जलधार अनिवारका. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मंग संभ्रमे दिठी सेने घालित असे. तव स्वसंग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले. तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमारे. त्यावेळी अर्जुन म्हणत असे देवा, आता झडकरी रथू पेलावा. नेओनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते जे. येथे आले असती आघवे, परी कवनेसे म्या झुंजावे. हेरणी लागे पहावे म्हणोनिया, बहुत करोनी कौरव हे अंतुर दुस्वभाव. वाटे वेविन हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवड धरिती, परी संग्रामी धीर नव्हती.